हॅलो, नमस्ते. बघा, आज आपण ब्लाउजचे शिवणकामाचा व्हिडिओ बघणार आहे. याच्या आधी आपण हा व्हिडिओ पेपर कटिंग आणि ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. तो नक्की बघा. याच्या खाली मी लिंक देईल, तो व्हिडिओ नक्की बघा. आणि जे आपण हे कटिंग केलेलं आहे, आपण अस्तर जोडून घेतलेला आहे. बघा, अस्तर जोडण्याचा व्हिडिओ मी याच्या पहिले टाकलेला आहे. अस्तर कसं जोडायचं. आता हे अस्तर जोडून घेतलेलं आहे मी, आणि आता आपण हे शिवणकाम करू. बघा, हे कटोरी समोरासमोर ठेवायच्या, आणि जो आपला टक्स टाकलेला आहे आपण 1.5 आणि 2.5चा, तो टाकून घ्यायचा. रुंदीमध्ये 1.5 घ्यायचा आणि उंचीमध्ये 2.5 घ्यायचा, आणि असा हा टक्स तयार करायचा. आपल्या दोघी कटोऱ्याला आपण करून घेऊ. जे आपण कटोरीमध्ये तयार करताना वाढवतो 1.5 इंचाचं, तेच टक्स घ्यायचा इथे. तर मी उंचीमध्ये 2.5 आणि रुंदीमध्ये 1.5 असं घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे कटोरी तयार करायची, आणि शिलाई टाकताना डबलची शिलाई टाकायची रिटर्न, म्हणजे आपलं लॉकही होतं आणि 2 शिलाईही होता. तसंच आपण दुसरी कटोरीही तयार करून घेऊ. बघा, कटोरी छान आली आहे, कटोरीचा पपही छान आलेला आहे. तर तसंच आपण दुसरीही कटोरी तयार करून घेऊ. आपल्या दोघी कटोऱ्या तयार झालेल्या आहे. आता आपण याला साईड पीस लावून घेऊ. बघा, साईड पीस लावताना व्यवस्थित हळूवार लावायचं, म्हणजे कपडा खेचायचा नाही. आपण जोही कपडा जास्त खेचला या कटोरी या साईड पीस, तर तो कपडा ताणला जातो, किंवा एक मोठं आणि एक लहान होतं एक साईड. त्याच्यासाठी दोघी समान भाग आले पाहिजे, असं व्यवस्थित हळूवार लावायचं, आणि कोणताही एक भाग खेचायचा नाही. दोघी बराबरीमध्ये व्यवस्थित हळूवार जोडायचं. हे बघा, आपण व्यवस्थित आपली साईड पीस लागलेला आहे, आणि ते उरलं पण नाही आहे. हे जर असं कोणी वेळेस थोडंसं उरलं 1/2 इंच वगैरे, तर काही हरकत नाही, थोडंसं ते कट करून घ्यायचं. बघा, आपलं काही नाही उरलं आहे, व्यवस्थित आलेली आहे कटोरी. आपला एक भाग तयार झाला. तसंच आपण दुसरा बी तयार करून घेऊ. बघा, आणि डबल शिलाई घेऊन घ्यायची. मग आपली दुसरी कटोरी आणि साईड पीसही लावून तयार झालेला आहे. तर आता आपण योगपट्टी लावणार. बघा, आपली ही योगपट्टी आहे. हे बघा, आपण अशा प्रकारे योगपट्टी लावणार. आता ही ओपनवाली आहे, अंडरग्राऊंडवाली पण तयार करता येते. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये योगपट्टी अंडरग्राऊंडवाली दाखवली आहे. हे बघा, आपली ही योगपट्टी लावून तयार झालेली आहे. आणि जसं थोडंसं साईडला दोरे वगैरे काही थोडंसं उरलेलं असलं तर ते कट करून घ्यायचं. आणि आपली हे आय हुकची पट्टी आहे. हे बघा, हे उलट्या साईडवर ठेवून समोरच्या भागाकडे पलटले जाते. ही आईची पट्टी आहे. हे आपल्याला 1-1.25 इंच, जसे आपल्या आवडीप्रमाणे किती ठेवायची, शक्यतो 1-1.25 इंच ठेवायची, आणि बाकीचं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. आणि बघा, आपण ही शिलाई टाकून घेतली आहे, आणि जे एक्स्ट्राचं असलं ते कट करून घ्यायचं, आणि पुन्हा मी डबल शिलाई टाकून घेते. हिच्याने व्यवस्थित पट्टी मजबूत होते, आणि हुक लावताना जास्त ताणलं जात नाही. आता बघा, आता आपली ही हुकची पट्टी आहे, आणि ही शिद्यावर उलटी ठेवून आतमध्ये पलटवायचं.
मग आता हे शिलाई टाकल्यावर आपण याच्यावर एक दाब शिलाई टाकून घ्यायची आणि हे आपल्याला आतमध्ये पलटवायचं आहे. बघा आतमध्ये पलटवल्यावर पुन्हा एक दाब शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे आपलं कसं व्यवस्थित फिनिशिंगमध्येही येतं आणि ब्लाऊजला पण मजबूती छान मिळते. आणि ही पट्टी आतमध्ये पलटवल्यावर पुन्हा तिला एक साईडने थोडी पलटून घ्यायची, म्हणजे इथे तुम्ही तुरपाईही करू शकता आणि जर शिलाई जर टाकली तर ते शिलाईही राहू देऊ शकता. आपल्या आवडीनुसार ज्यांना तुरपाई करायची असेल तर तुरपाईही करू शकता. बघा आपली पट्टी आपण पलटून झाली आहे म्हणजे एक्स्ट्राचं तसं कट करून घ्यायचं आणि बघा असं चेक करायचं. हा भाग नेहमी चेक करायचा, लहान मोठा होतो म्हणजे. जर असं थोडं मोठं वाटलं तर ते कट करून घ्यायचं फिनिशिंगमध्ये. बघा आपला हा पाठीमागचा भाग आहे. आता याच्यावर आपण कमरेचे टक्स टाकून घेऊ. बघा कमरेचे टक्स आपल्या गळ्याकडून 4.5 इंच रुंदी आणि 4.5 इंच उंची हे आपण दोघी साईडने टाकून घेऊ. आणि आपले हे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन देऊन हे टक्स आपण तयार करून घेऊ. बघा शिलाई मापताना आपल्याला तिथेच सुई राहू द्यायची आणि तिथून रिटर्न यायचं, म्हणजे वरच्या साईडने लॉक होते. बऱ्याच बाया वरच्या साईडने कट करून टाकतात, त्याच्याने काय आहे ब्लाऊज वापरताना ती शिलाई ओपन होते आणि ब्लाऊजची शिलाई निघून जाते. तर आपल्याला रिटर्न यायचं म्हणजे वरच्या साईडने लॉक होतं. बघा आपले कमरचे टक्स टाकून तयार झालेले आहे आणि पुन्हा अशी घडी करून मी कमरेकडच्या साईडने असं पाव या अर्धा इंच कट करतं. आणि बघा ही कमरपट्टी आपलीवाली ही आपण 1-1.5 इंचची घ्यायची आणि एका साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायची. आता आपल्याला हे काठाची पट्टी आहे तर आपण एक साईडने तिला केलं नाही. जर काठपट्टीची नसली तर तिला एक साईडने पाव इंच पलटून घ्यायची. बघा मी आता आपला पाठीमागचा सीधा भाग आहे त्याच्यावर पट्टी उलटी ठेवलेली आहे आणि हे शिलाई टाकून घेतली. पुन्हा आता आपण त्याच्यावर दाब शिलाई देऊन घेऊ आणि हिला आतमध्ये पलटून घेऊ, म्हणजे आपली ही कमरेची पट्टी आहे. आणि आतमध्ये बघा हे असं आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. यावर नंतर आपण तुरपाई करायची. बघा आता आपली ही पट्टी लावून तयार झालेली आहे. बघा किती छान व्यवस्थित पट्टी आलेली आहे. आता हे मागच्या भागाचं तयार झालेलं आहे आपलं आणि जे समोरचे 2 भाग आपण तयार केले होते ते आता हे पाठीमागच्या भागावर ठेवून शोल्डर जोडून घ्यायचं. बघा असं व्यवस्थित चेक करून घ्यायचं. आणि आता बघा हे अर्धा इंचाची आपण शिलाई मार्जिन टाकू शोल्डरवर. दोघे साईडने आपण तसंच करू. बघा आपण दोघे शोल्डरवर अर्धा इंचाची शिलाई टाकून घेतली आहे आणि बाह्या जोडायच्या आधी आपण हे सगळं चेक करून घ्यायचं. आपले म्हणजे बगलच्या साईडने उंची आणि जे काही एक्स्ट्रा वाटत असलं तर ते कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होत नाही. आणि बघा आपली ही बाही आपले पलटून तयार आहे आणि बाहीचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर हा सेम एकावर एक ठेवून मधल्या साईडने जोडून घ्यायचा. बघा सेंटरमधून जोडण्याचा फायदा असा असतो की ती शोल्डरवर व्यवस्थित बसते आणि जर आपण डायरेक्ट एक साईडने लावत घेतली आणि दुसऱ्या साईडपर्यंत तर ती एक साईडची होऊन जाते. तर केव्हाही बाही सेंटरमधूनच लावत घ्यायची, म्हणजे जरी साईडला बाही कमी आणि जास्त उरली तर काही फरक पडत नाही. तर आपण मार्जिनमध्ये जास्त घेतो, 1.5 या 2 इंच घेतो, ते फिटिंगमध्ये येऊन जाते ते व्यवस्थित. बघा आता पुन्हा आपण हे डबल शिलाई टाकून घेऊ. आपल्या बाहीला योगपट्टी आणि कटोरीला डबल शिलाई टाकून घ्यायची. हे बघा आपली बाहीला डबल शिलाई टाकून तयार झालेली आहे आणि आपली बाही लावूनही तयार झाली आहे. बघा व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये आपली बाही आलेली आहे. तसंच सेम आपण हे दुसरी बाही तशीच लावून घेऊ. बघा दुसरी बाही बी आपण लावून घेतली, दुसरी सेम तशीच. आणि आता आपण हे पायपिंग करणार. बघा ही पायपिंगची पट्टी आहे ही मी तयार करून घेतलेली आहे. हे सरळमध्ये आहे. आपला जर कपडा कमी असला तर मी अशी सरळमध्ये पट्टी काढते.
बघा हे साईडला थोडा अर्धा इंच फोल्ड करून जो गळ्याचा आकार आहे त्यावर आपण असं व्यवस्थित ठेवून गळ्याच्या आकारानुसार ही पट्टी ठेवायची. म्हणजे अशी सरळ सरळनी लावायची. जिथे गोल आकार आहे त्या आकारानुसार आपली पट्टी ठेवायची आणि त्यावर शिलाई टाकून घ्यायची. हे बघा असा खोल भाग आला की तिथे असं गोल आकारामध्ये ब्लाऊज घ्यायचं. म्हणजे आपली पायपिंग व्यवस्थित येते आणि जास्त खेचायचं नाही, व्यवस्थित हळूवार लावायची. बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पायपिंग कशी लावायची, पायपिंग कशी तयार करायची याचे व्हिडिओ आपले टाकलेले आहे, तर ते नक्की बघून घ्या. पायपिंग कशी लावायची आणि पायपिंग कशी तयार करायची त्याचे व्हिडिओ आहे ते नक्की बघा. हे बघा आता आपण ही पायपिंग व्यवस्थित आपण लावून घेतलेली ही पट्टी. बघा हे थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून पट्टी फोल्ड करून लॉक करून घ्यायचं. आणि आता आपण हे कट देऊन घेऊ. सगळ्या भागाकडे आपण कट देऊन घेऊ गोल आकारा ठिकाणी. आणि जे असं काही दोरे किंवा कपडा एक्स्ट्राचा असला तो असा कट करून घ्यायचा. म्हणजे पायपिंग करताना आपल्याला पायपिंग फोल्ड करताना त्रास होत नाही आणि आपली पायपिंग व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते. हे बघा असं व्यवस्थित फोल्ड करून हळूवार व्यवस्थित आपण ही पायपिंग तयार करतो आहे. बघा मी एवढी पायपिंग तयार केलेली आहे आणि ती छान आलेली आहे. तशीच आपण सगळी पायपिंग अशी करून घेऊ. हे बघा हे शेवटी असं लॉक करून घ्यायचं. आणि आता आपण हे हाय हुक लावण्याचं म्हणजे जे हुक लावण्याचं आपण हे व्ही आकाराचं टाकून घेऊ. हे मी मध्ये केलं आणि त्याचे हे 5 भाग करून व्ही आकार टाकण्यासाठी हे असं करून घेईल. बघा आपण आय पण तयार करतो, पण मी व्ही आकार टाकून देते मग त्याच्यावर तयार करते. बघा आपण अशा प्रकारे हे हुक अडकवण्याचं तयार केलेलं आहे. आईची पट्टी आपलीवाली हे बघा आणि आपलं हे व्यवस्थित आलेलं आहे. बघा आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. आता आपण फिटिंग करू. बघा हे कमरेची पट्टी मी डबल करून इथे चौथा टाकणार. हे मी बघा 8.5 टाकलं आणि तिथे नशाण लावलं खालच्या साईडनेही. आणि आपले हे कमरेचं हे बघा या साईडने 8.5 आणि इथून मी हे 9.5 असे आपण जोडून घ्यायचा. आणि आपला हा दंडघेर बघा असं व्यवस्थित एकावर एक सेम ठेवायचं. आणि इथून दंडघेर आपला हा 6.5 आहे. हे 6.5 वर नशाण लावलं आणि आपलं हे मुंडा खोलीकडचं आणि हे बाहीचं हे जोडून घ्यायचं. म्हणजे आपली सरळ रेष ओढून घ्यायची फिटिंगची. बघा हे पट्टी सोडून मी इथून 8.5 घेतला आणि इथून बी 9.5 आणि आपले हे 6.5 दंडघेर. तर अशा प्रकारे आपण फिटिंगचे मापं टाकतो आणि फिटिंग अशा प्रकारे टाकायचं. ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगमध्ये येतं. आणि बघा आपण कमरेकडच्याही साईडनं नशाण लावून घेतलं आणि आपल्या हे समोरच्या भागाचं हे सेम एकावर एक ठेवून अशा प्रकारे आपण हे फिटिंग करायची. हे बघा आपण हे फिटिंगची शिलाई टाकून घेतली आणि साईडला बघा अशी शिलाई टाकून घेतली आपण. म्हणजे त्यामध्ये 2-4 शिलाई टाकायच्या आपल्या मार्जिंगच्या. आणि जे साईडचं असं एक्स्ट्राचं असतं ते कट करून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसतं. बघा सेम आपण या साईडनेही तसंच करून घेऊ. आपण अंडरग्राऊंड कवरवालंही करू शकतो. मी हे ओपनवालं केलं आहे. बघा दोघी कपडे आपले व्यवस्थित ठेवायचं आणि हा जो बाहीचा जोड आहे तो आतमध्ये घ्यायचा. हे बघा आपलं जे बिलकुल समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग व्यवस्थित बराबर आलेला आहे. जर असं काही कमी होत असलं तर जे आपले बाहीच्या साईडने म्हणजे मुंढ्याकडे जो भाग जास्त होतोय ना त्याला थोडा कट करून घ्यायचा. म्हणजे सेम लेवलमध्ये आणायचं. मग आपली फिटिंगमध्ये व्यवस्थित होतं. म्हणजे एक भाग मोठा कमी होत नाही. तसं बऱ्याच वेळा होतं तर ते आपलं सेम ठेवून कट करून घ्यायचं एक्स्ट्राचा भाग. हे बघा आपण मार्जिंगच्या शिलाई टाकून तयार झालेला आहे आणि आपलं ब्लाऊजही तयार झालेला आहे. बघा
छान आलेला आहे आपला ब्लाऊज. याचा कटिंगचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे. आपला हा शिवणचा व्हिडिओ आहे. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ब्लाऊजविषयी काय असेल तर तेही कमेंट करा. आणि माझे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत ते नक्की बघा. या व्हिडिओची कटिंग मी लिंकमध्ये टाकत आहे ते नक्की बघा.